सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. गुरुवारी त्यांनी बरोबर 5 वाजता भाषणाला सुरुवात केली. भाषण बऱ्यापैकी 29 मिनिटं चाललं आणि शेवटच्या 5व्या मिनिटामध्ये त्यांनी वाचून दाखवलेल्या भाषणांच्या ओळीकडे जर लक्ष दिलं तर लक्षात येतं की सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली या पक्षाची धुरा सांभाळत असताना आगामी काळातली दिशा नेमकी काय असेल. अनावश्यक हस्तक्षेप त्यांच्या कामामध्ये जर होत असेल तर त्याचा विचार केला जाईल असं त्यांनी अत्यंत इशारावजा कथन केलं. पण दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात त्यांना असं म्हणता आलं असतं की अनावश्यक हस्तक्षेप जर माझ्या कामामध्ये केला तर तो खपवून घेतला जाणार नाही. पण खपवून घेतला जाणार नाही हा शब्द त्यांनी अजिबात वापरला नाही, कारण तो अनेकांना दुखावणारा ठरला असता. पण त्यांनी काय म्हटलं की माझ्या कामामध्ये जर अनावश्यक हस्तक्षेप कोणी केला तर त्याचा विचार केला जाईल. म्हणजे सांगायचं त्यांना पक्षातल्या नेत्यांना तेच होतं, मात्र अत्यंत वेगळ्या शब्दाचा वापर त्यांनी केला. पण त्यातून जो इशारा अशा नेत्यांना गेला ज्या नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुरबुरी सुरू आहेत, वरिष्ठ नेत्यांमध्ये कोर कमिटीमध्ये मतभेद आहे, हे त्यातून पूर्णपणे सूचित झालं. आणि म्हणून त्यांच्या 29 मिनिटाच्या भाषणामध्ये जे वेगवेगळे मुद्दे आले त्या सुरुवातीला त्या भाऊक झाल्या अजितदादांच्या आठवणीने, त्यांच्या कामामुळे. पण त्यांना आगामी काळामध्ये पक्षाची धुरा सांभाळत असताना त्यांची भूमिका नेमकी काय असेल आणि कसे ते कशा त्या अजितदादांप्रमाणे कठोर निर्णय घेतील याचा अंदाज मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिला. आणि कार्यकर्त्यांसमोर हे भाषण झाल्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा त्यातून नीट बोध झालेला आहे. आतापर्यंत ज्या काही कुरबुरी झाल्या, मतभेद झाले, ते चव्हाट्यावर आले, त्याची गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरू आहे. पण हे सगळं होत असताना या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, सोहळ्यानिमित्तानं हे सर्व मतभेद आता आम्ही बाजूला ठेवलेले आहे आणि आता आम्हाला पक्षाचं कामच करायचं आहे असं सांगण्याची वेळ आली असताना सुद्धा सुनेत्रा पवार यांनी भाषणाच्या शेवटच्या ओळीमध्ये 5व्या मिनिटामध्ये मात्र अनेकांना जाता जाता गर्भित इशारा दिला आहे. नमस्कार, मी मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुनेत्रा पवारांचं भाषण हे अत्यंत महत्वाचं होतं. यापूर्वी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची भाषणं अत्यंत महत्वाची ठरली. नरहरी झिरवाळ यांचंही भाषण झालं. पण या 3 नेत्यांची महत्वाची भाषणं यासाठी होती की काहीच दिवसांपूर्वी, त्याला फार काळ लोटलाही नाही, छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवण्याऐवजी प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटचे, भंडारा गोंदियाचे, त्यांचा सर्व तिथला कारभार सांभाळणारे आणि पूर्वी विधान परिषदेचे आमदार राहून चुकलेले राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला. त्यांच्या अगोदर छगन भुजबळांची जाण्याची राज्यसभेत इच्छा होती, पण त्यांना समीर भुजबळ यांना मंत्रिपद देऊन राज्यसभेत जायचं होतं. ती अट काही मान्य झाली नाही आणि सरतेशेवटी राज्यसभेत जाण्याची छगन भुजबळ यांची इच्छाही अपूर्ण राहिली. त्याचा वादही मोठा झाला. छगन भुजबळांनीही पक्षाच्या नेत्यांना सुनावून टाकलं की बाकीच्या मुलाबाळांना कुठली उमेदवारी देताना कुठला विचार केला जात नाही आणि माझ्या बाबतीत वेगळा विचार का केला जातो असा त्यांनी सवाल केला. या स्थापना दिवसाच्या निमित्तानं असं दिसलं की हा सोहळा होता स्थापना दिवसाचा की कुरघोडी करण्यासाठीचा सोहळा होता, असा एक सवाल अनेकांच्या मनामध्ये आला असेल. याचं कारण असं की सुनील तटकरेंनी आपल्या परीने बॅटिंग केली, प्रफुल्ल पटेलांनीही केली आणि छगन भुजबळांनी सांगितलं की खेळामध्ये राजकारण नको आणि राजकारणातही खेळ नको, कारण त्यापूर्वी छगन भुजबळांना नथीतून तीर मारण्याचे प्रयत्न हे सुनील तटकरे यांच्याकडून सुद्धा झाले. आणि यात मी आणखी एक नाव विसरलो, ते म्हणजे धनंजय मुंडे यांचे. ते म्हणाले मी या माझ्या क्रिकेट म्हणजे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रिकेट टीममध्ये मी 12वा खेळाडू आहे
तरी सुद्धा मी वैभव सूर्यवंशी ठरू शकतो, हे सांगून त्यांनी आपली मंत्रिपदाची जी इच्छा आहे ती अजूनही कायम असल्याचं पक्षांच्या नेत्यांसमोरच सांगितलं. इतक्या सगळ्या मोठ्या नेत्यांची भाषणं ऐकून घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मात्र 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आगामी काळात पक्षाची घोडदौड कशी असेल, दिशा कशी असेल, पक्षाचा बेस काय, विचार काय, आणि यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेतनं, भाषणांमधनं अजितदादांच्या या पक्षाची भूमिका सातत्यानं पुढे येत राहिलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन हा पक्ष पुढे जातोय. पूर्वी अजितदादा आपल्या भाषणामध्ये त्याचाच उल्लेख करायचा आणि अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्यांना पुढे या पक्षाचं काम पाहायचं आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. पण त्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक तर जर पक्षाची कुठे बदनामी होत असेल तर ती खपून घेतली जाणार नाही. याचाच अर्थ यापूर्वी पक्षाची बदनामी झालेली आहे. ती अशोक खरात प्रकरणात असेल, बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या निमित्तानं आणि कराडच्या निमित्तानं झालेली बदनामी असेल, आणि तरी सुद्धा धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्री होण्याची आणि कॅबिनेटमध्ये परतण्याची इच्छा त्यांनी जाहीर केली. त्यालाही त्यांनी या प्रकारे उत्तर दिलं की पक्षाची आणि नरहरी झिरवाळांचं व्हिडिओ प्रकरण ते कथित असेल, त्यात काही दमही नसेल, अर्थही नसेल, पण त्या निमित्तानं पक्ष पुन्हा एकदा वादात आला आणि म्हणून पक्षाची बदनामी अजिबात होणार नाही याची काळजी घेण्याचा इशारा त्यांनी दिला. आणि दुसरीकडे की कार्यकर्त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा अत्यंत महत्त्वाची असेल आणि ज्या ज्यावेळी अजित पवारांना शक्य होतं त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सत्तेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. यापुढेही तोच प्रयत्न केला जाईल असं सांगून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हेही सांगितलं की तुमचं कार्यकर्त्यांच्या बळावर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उभा आहे आणि तो पुढे मजबूत होईल. पण प्रत्येक वेळी काहीतरी आपल्याला हवं आहे म्हणून तुम्ही सातत्यानं त्यावरून नाराज होणं हे अजिबात चांगलं नाही आणि पुढे असे काही प्रकार पक्षामध्ये घडू देणं हे पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अजिबात चांगलं नाही, हे त्यांनी सांगितलं. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी होती की हे सगळं करत असताना त्यांच्या कामामध्ये सुद्धा हस्तक्षेप झाल्याचं त्यांच्या बोलण्यावरून दिसून येतं आणि म्हणून त्या म्हणाल्या की यापुढे कामामध्ये अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर त्याचा विचार केला जाईल. आता हा इशारा कुणासाठी होता? यापूर्वी ज्यांच्या पदांचा उल्लेख निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये अजिबात केला गेला नाही, त्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसाठी होता की त्यांच्या सोबतीनं जे बाकी काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासाठी होता? हा अत्यंत चर्चेचा विषय आहे. ज्यांना स्पष्ट गर्भित इशारा द्यायचा होता तो सुनेत्रा वहिनींनी या आपल्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं केलेल्या भाषणात निश्चितपणे दिलेला आहे. आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना याच नेत्यांच्या चेहऱ्यावरचे उडालेले हावभाव सुद्धा प्रेक्षकांनी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माध्यमातले प्रतिनिधींनी सुद्धा टिपलेले आहेत. कारण त्यापूर्वी हसत खेळत अनेक भाषणं झाली. प्रत्येकाने आपापली इच्छा व्यक्त करून दाखवली की त्यांना काय करायचं आहे, राजकारणात पुन्हा त्यांना ताकदीनं परत यायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार झाला. पण हे सगळं करत असताना सुनेत्रा वहिनींनी आपल्या भाषणात एक आणखी आवर्जून गोष्ट सांगितली की अजितदादांनी सर्वांचे हट्ट पुरवले. मी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षपदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर मीही सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण यापुढे मात्र माझ्या हातून पक्षहिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत कठोर निर्णय घेतले जाईल. यातून सुनेत्रा वहिनींनी अजित पवारांसारख्याच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कठोर निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याचं सूचित केलेलं आहे. अत्यंत संयत भाषेचा वापर केला, शब्दाचा वापर केला, कारण ती करण्याची मुळात आता वेळच होती. आणि आता या सुरुवातीच्या कालखंडामध्ये पार्थ पवारापासून जे अजित पवार असताना जे काही वाद सुरू झाले त्या वादांची मालिका काही थांबत नव्हती. याचा अर्थ स्पष्ट होता की त्यांचं भाषण त्यांनीच केलं, त्यांनी ते लिहून आणलं होतं, पण ते मुळात तयार करण्यामागे पक्षातीलच आणखी काही महत्त्वाचे नेते असण्याची शक्यता आहे, ज्यांनी समजून उमजून शब्दाचा वापर केला. आजच्या भाषणात सर्व नेत्यांची, मंत्र्यांची त्यांनी नावं घेतली, पण पक्षातील तटकरे आणि पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या पदांचा मात्र उल्लेख केला नाही. त्यामुळे आगामी काळात
निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलं गेलं आणि त्यात या नेत्यांच्या नावासमोर अजिबात कुठल्याही पदाचा उल्लेख नव्हता, तो आम्ही सुधारून घेऊ असं पार्थ पवार यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं. त्यांनी तशी पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर केली होती. पण त्यात आता पावे तो काही सुधारणा झाल्याचं आपल्याला अजिबात दिसत नाही. यातून हे स्पष्टपणे लक्षात येतं की अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलबेल नाही आणि याच स्थापना दिवसाच्या निमित्तानं सातत्यानं बारामतीवरून आलेल्या पार्थ पवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ते कदाचित पुण्यातले सुद्धा त्यांचे समर्थक असतील आणि त्या घोषणा शेवटपर्यंत थांबत नव्हत्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. मनोज भोयर या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स जरूर या विषयावर करा, कारण या विषयावरचा व्हिडिओ आपल्याला पुन्हा करायचाच आहे. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या चॅनलचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. नमस्कार, धन्यवाद.